ऊन वाऱ्याशी खेळता एका एका कोंबातून परकटले दोन पान जसे हात जोडी सन. जेव्हा कोंब येतो ना तेव्हा ती पानं, ही कविता कुठून आली असेल हिची? अरे आपल्याला परंपराच आहे. 2000 वर्षापूर्वी, आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला की 1200 वर्ष कमीत कमी पाहिजे, मग मराठी भाषेचा जो धागा जोडला गेला ना तो त्या आपल्या गाथा सप्तशतीशी. कुठे ती गाथा सप्तशती? पहिल्या शतकात 7 वाहनांच्या राज्यामध्ये हाल राजाने तेव्हाच्या ज्या कविता होत्या 700 कविता, त्या 700 कवितांना एकत्रित करून त्याची गाथा सप्तशती केली. कोणी केलेल्या कविता होत्या? म्हणजे दरवर्षी अशी स्पर्धा होत असेल कवितांची, आणि त्याच खेड्यापाड्यातल्या बायका ज्या कविता करायच्या त्याची गाथा सप्तशती आहे. आणि त्या गाथा म्हणजे काय आहेत ना, कोणती भाषा होती ती महाराष्ट्री, म्हणजे तिला आपण महाराष्ट्र प्राकृत म्हणू. तिची लिपी ब्राह्मी लिपी असेल, आता आपण देवनागरी वापरतो. पण तुम्ही नीट बघितलं तर भाषा शास्त्राच्या दृष्टीने व्याकरण तेच आहे ना, ही कर्ता कर्म क्रियापद व्याकरण सेम आहे. भाषेत थोडा बदल, त्या गाथा सप्तशतीची नातं. म्हणजे 2000 वर्षापूर्वी आपल्या संस्कृतीत बाया कविता करायच्या, जात्यावर बसलेल्या बाया दळता दळता कविता करायच्या. ही जी परंपरा आहे जगात, अरे आत्ता अगदी प्रगत देश युरोप आणि अमेरिकन, आत्ता 100 वर्षात कवयित्री त्यांच्याकडे. 2000 वर्षापासून मी म्हटलं ना निर्ग्रंथ परंपरा, जी निर्ग्रंथ परंपरा आहे आपली, कधीपासून कविता करतोय आपण. म्हणजे एकदा सोपानदेवांना शाळेत सावित्रीचा धडा शिकवला आणि सोपानदेवांनी येऊन आईला वाचून दाखवला की माय हे बाय हा सावित्रीचा धडा. आणि सोपानदेव झोपले, सकाळी आई जात्यावर बसली दळते. सोपानदेव नेहमी आई दळायला लागली की तिच्या मांडीवर डोकं ठेवायचे आणि आई गात होती, सावित्री सावित्री सत्यवानाची सावली, सत्यवान निंगे पुढे त्याच्या मागून धावली. तेव्हा सोपानदेव नकाव माय मी तुला कालच सावित्रीचा धडा वाची धावला, तुला एकच काय माहित? ती म्हणे तू काल जो मला धडा वाची धावला ना, मी त्याचं गाणं केलं पाहिजे. आता जे ऐकलं त्याचं गाणं करण्याची जी क्षमता आपल्या या परंपरेत आहे, ही परंपरा उगाचच थोर नाही, ही परंपरा उगाचच अशी येत नाही, हे लक्षात ठेवा.